आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात. आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अनेक जण भेटतात. खूप जण आपल्या जवळ येतात आणि खूप जण आपल्यापासून दुरावतातही. खूप जण आपल्याला शब्द देतात आणि खूप जण दिलेला शब्द विसरतातही. सूर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर निघून जाते आणि मग शेवटी आपणच एकटे पडतो. राहतात मग त्या फक्त आपल्याजवळ आठवणी. आजपर्यंत माझा हात कविता लिहिताना कधीही थरथरला नाही, पण आज मात्र तोच हात हा शेवटचा शब्द लिहिताना थरथरतोय. आज मनामध्ये खूप शब्द बोलत आहेत, सांगत आहेत मला की थांबू नकोस, पुढे लिहित राहा. पण हा थरथरणारा हात पुढे जात नाही, तो त्याच शब्दावर थांबलाय. कदाचित त्या ग्लासमधील पाण्याची आठवण करून देण्यासाठीच हा अश्रू या शब्दावर पडला असावा. पण एकीकडे माझं मन मला त्या ग्लासची आठवण करून देत नाहीये. 2 वर्षांपासून माझ्या डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूंनी मला खूप साथ दिली. जेव्हा जेव्हा या वेड्या मनाला दुःख झालं, तेव्हा तेव्हा त्याच अश्रूंनी त्या वेड्या मनाचं दुःख वाहून नेलं. पण आज मात्र या अश्रूंनी त्या वेड्या मनाची साथ दिली नाही. हॅलो. हां हॅलो. मी अर्चना बोलतेय. अर्चना? मी अश्विनीची मैत्रीण अर्चना बोलतेय. हां. अरे अर्णव, आलास तू? तुझीच वाट पाहत होते. बस ना. बाहेर खूपच पाऊस चालू आहे ना? तुला चोरून बघायला मला खूप छान वाटतं. तुझं ते निरागस हास्य निहारून पाहावंसं वाटतं. तुझ्या त्या लाजण्याकडे एकटक पाहावंसं वाटतं. हातात हात घेऊन तुझ्या सोबत चालावंसं वाटतंय. तू आता माझ्या समोर यावीस असं मनापासून वाटतंय. मला तुझ्या सोबत खूप खूप बोलावंसं वाटतंय. अर्णव, अरे अर्णव, ही अर्चना, ही पुण्यालाच असते. हो का? काय झालं? ओळखलं नाहीस का? अरे असं काही नाही. ओळखलं. कसा विसरेन तुला? पाहताच तुला मी हरवून गेलो ग तुझ्यात. पाहताच तुला मी हरवून गेलो ग तुझ्यात. जीव अडकला ग माझा तुझ्या त्या गोड हसण्यात. डोळे मिटता आता फक्त तूच दिसतोस.
हृदयातही माझ्या आता फक्त तूच राहतोस. स्वप्नातही मला आता रोज भेटतेस. स्वप्नातही मला आता रोज भेटतेस. आणि खरोखर तू समोर येताच एक स्वप्नच वाटतेस. काय करू मी? कसं रे सांगू तुला? क्षणोक्षणी तुझी आठवण काढत रोज एक काव्य लिहायचंय. तू पुढे चालताना मागे तुझी सावली बनून चालायचंय. खरोखर प्रेम करायला लागलोय का तुझ्यावर? म्हणून तर क्षणोक्षणी आता फक्त तूच भासतेस. आणि माझी नसूनही फक्त तू माझीच वाटतेस. सांग ना काय करू मी? कसं सांगू ग तुला? चांद रात्री माझ्या मनाशी हितगुज तू करशील का? मला हवी असलेली तुझी साथ तू देशील का? साधे भोळे प्रेम माझे समजून तू घेशील का? नजरेतले भाव माझे तुला कळतील का? अबोल माझ्या ओठातले शब्द कधी तुझ्या कानी पडतील का? प्रेमाचे 2 शब्द आयुष्यभरासाठी देशील का? प्रेमाचे 2 शब्द आयुष्यभरासाठी देशील का? आयुष्यभरासाठी देशील का? मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. प्रेमाच्या या हिरवळीवर सवेत माझ्या फिरशील का? माझ्या प्रीतीचे भाव तू जाणून घेशील का? प्रेम असते मनाने मनावर करायचे, ते व्यक्त करण्यासाठी ओठ जावेत का? म्हणजे काय म्हणायचं तुला? नाही समजलं? नाही रे. बोलताही येत नाही आणि लपवताही येत नाही. तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही. काय करू मी? प्रेमाचा ताज मला सजवताही येत नाही. पाहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो. काय करू मी? बोलताही येत नाही, लपवताही येत नाही. बोल ना, काय झालं? काय असतं रे प्रेम? कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, की कुणाच्या तरी डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम? कुणाला तरी सारखं पाहत राहावंसं वाटणं म्हणजे प्रेम, की कुणाला तरी विसरता न येणं म्हणजे प्रेम? कुणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम, की आपली आणि कुणाची तरी आवड जुळणं म्हणजे प्रेम? कुणावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम, की कोणाचा तरी विश्वास कधीच न तोडणं म्हणजे प्रेम रे? कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम, की न मागताही काही देणं म्हणजे प्रेम? कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम, की आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणं म्हणजे प्रेम? कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम, की कोणासाठी तरी जगणं म्हणजे प्रेम रे? सांग ना,
खरंच काय असतं रे प्रेम? तू आत्ता जे प्रेमाबद्दल सांगितलंस त्यालाच प्रेम म्हणतात. आयुष्यात कधीतरी प्रेमात सारेच जण पडतात आणि प्रेमात पडले की सारेच जण कविता करू लागतात. आज एवढी खुश का आहेस? अचानक भेटायला बोलवलंस? अगं गोष्टच आनंदाची आहे. फोनवर कशी सांगू मी? तू आत्ताच पुण्याला आलीस म्हणून तर लगेच भेटायला बोलवलं. सांग ना मग. अश्विनी, प्रेम हे सांगून होत नाही ना. जेव्हा थोडंफार समजू लागतं तेव्हा होतो प्रीतीचा जन्म. या प्रीतीच्या जन्माचे नाव प्रेम आहे. 5 महिन्यांपूर्वी असंच माझ्या जीवनात कोणीतरी प्रेम घेऊन आलंय. कोण आहे ग तो? आलाच बघतो. अर्णव? हाय. काय रे अर्णव, 5 महिने प्रेमात आहात तुम्ही आणि सांगितलं पण नाही ना? सांगणारच होतो. तुम्ही बसा बोलत, मी जातो, मला थोडं काम आहे. का रे? थांब ना. नाही नको, मी जातो. चल बाय. अर्चना, अर्णव खूप प्रेम करतो का ग तुझ्यावर? हो. मला तुला काही सांगायचंय. सांग ना. अर्णवनी तुला खूप अंधारात ठेवलंय. काय? हो. अर्चना, तुझ्यासाठी तो चांगला मुलगा नाही. प्रेम करताना मला एकदा विचारायचं तरी. मुलींसोबत टाइमपास करतो, फालतूगिरी करणं एवढंच येतं त्याला. तू चुकीच्या मुलावर प्रेम केलेस. मी तुझी जवळची मैत्रीण आहे म्हणून सांगतेय. मला काळजी वाटते ग तुझी. अर्चना, ऐक तर. कसा विश्वास ठेवू अश्विनीच्या त्या शब्दांवर? खरंच अर्णव असा मुलगा असेल? मला नाही वाटत. अरे, ज्याने मला हसायला शिकवलं, ज्याने मला माझ्या सुखात दुःखात साथ दिली, मला आधार दिला, माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यावर अविरत प्रेम केलं, तो खरंच असा असेल? अश्विनीने अर्णवबद्दल एवढं वाईट का सांगितलं हे माहितीये मला. पण अश्विनीकडे दुसरा पर्याय नाहीये ना. एकीकडे माझे आई बाबा, अभय दादा, अश्विनी, तिच्या घरचे, तर दुसरीकडे माझे अर्णव. काय करू मी? सॉरी लेट झालं. आय लव्ह यू. हे बघ, मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी गिफ्ट. हे बघ. मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं ते नंतर सांग. हे बघ आधी. थांब, आधी मी काय सांगते ते ऐक. मला तुझ्यासोबत प्रेम संबंध ठेवायचे नाहीत. अगं अर्चू, काय बोलतीस? आजच्या दिवस तरी असं नको बोलूस. मस्करी नाही. मला सगळं समजलंय तुझ्याबद्दल. तुझ्यासारख्या फालतू मुलासोबत मला संबंध ठेवायचे नाहीत. बरं झालं, वेळेत समजलं मला सर्व. परत मला त्रास देऊ नकोस. जाते मी. अगं अर्चू, थांब ना. कुठं चाललीस? हात सोड माझा. जबरदस्ती करू नको. कुठे गेले तुझे शब्द? कुठे गेल्या तुझ्या कविता? ठीक आहे, संपवायचं ना तुला? चल मग.
जिथून तू माझ्या जीवनात आली होतीस तिथूनच मागे जा. फक्त जाताना तुझ्या आठवणी देऊन जा. माझं प्रेम समजेल तुला, तेव्हा तू तिथूनच पुन्हा इथे येशील. पण तेव्हा मी इथे नसेल. मी इथे नसेल. तू गेलीस तेव्हा वाराही जोरात होता. तुझ्या हुंदक्यांना तो मला ऐकवत होता. तू गेलीस तेव्हा ते फूलही हिरमुसले. माझ्याकडं पाहत त्याने पाकळ्यांना अश्रू म्हणून गाळले. माहीत होतं तेव्हा मला, तुलाही मला अर्धवट वाटेवर सोडायचं नव्हतं. पण सोडावं तर लागणारच होतं. नाहीतर आज अश्विनी आणि अभयचं लग्न झालं नसतं. अभय तुझा सख्खा भाऊ, त्याला जर माहीत झालं असतं की तुझी आणि माझी ओळख ही अश्विनीने करून दिली आहे तिच्या घरी, आणि आता आपण प्रेमात आहोत हे जेव्हा त्याला समजलं असतं, तर त्याने त्याच्या आणि अश्विनीच्या 8 वर्षांपासूनच्या प्रेमाचा शेवट केला असता. 8 वर्षांपासूनचे त्याचे लग्नाचे स्वप्न त्याने मोडले असते. अभयला मी चुकीचा मुलगा वाटतो हा विचार करूनच अश्विनीने तुला माझ्याबद्दल वाईट सांगितले. हे तुलाही माहीत होतं. आणि आता त्यांच्या लग्नानंतर आपण एकत्र येणं शक्यच नाही. जाऊ दे, आता सगळं संपलंय. अश्रूंचा पूर आला. लाटांवर आठवणी तुझ्या आल्या. अर्धा मेलो होतो मी तू गेलीस तेव्हा. पण आज मात्र तो पूर ओसरलाय. प्रत्येक जन्मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहायचं. पण या जन्मात आता ते शक्य नाही. आज या शेवटच्या क्षणात माझं स्वप्न प्रेम मी तुला देत आहे. कारण आता तेच शब्द, त्याच कविता तुला आयुष्यभर साथ देणार आहेत, तुला आधार देणार आहेत. मला पुन्हा तुझ्यावर प्रेम करायचे, पण आता या जन्मी ते शक्य नाही. म्हणूनच मी माझ्या जीवनाचा सूर्यास्त करतोय. तुझ्या या प्रेम विड्याचा शेवट. सूर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर निघून जाते. तसा तू तुझ्या जीवनाचा सूर्यास्त केलास. पण जाताना तू तुझ्या सावलीला इथे सोडून गेलास. बरोबर आहे, तू म्हणलाच होतास, अर्चना, जेव्हा तुला माझं प्रेम समजेल ना
तेव्हा तू इथेच परत येशील. पण मी मात्र तुझ्यासोबत तेव्हा नसेल इथे. तू गेलास रे, पण तुझ्या सावलीला मात्र इथेच एकटीला सोडून गेलास. आठवतंय मी म्हणलं होतं तू पुढे चालताना मागे तुझी सावली बनून चालायचंय. ते चालण्यासाठी मी आज इथे तुला उगवण्याची वाट पाहतीये. आणि उगवल्यानंतर तुझ्याबरोबर चालून तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न प्रेम सत्यात उतरवायचंय. हे 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 ना 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 ना. मी कुठे तू कुठे, प्रेम आपले श्वासात ना. जीवन हे तुझे माझ्या बिना अधुरे ना. मरूनही जगतो मी तुझ्यासाठी प्रिय. मी कुठे तू कुठे, प्रेम आपले श्वासात ना. जीवन हे तुझे माझ्या बिना अधुरे ना. सोडून मी आलो मी सखे तुला एकटा. राख झाली शरीराची प्रेम वेडा. मी तुझा आधार तुझा फक्त आता. माझ्या कविता मी कुठे तू कुठे, प्रेम आपले श्वासात ना. जीवन हे तुझे माझ्या विना अधुरे ना. हे स्वप्न प्रेम स्वप्न प्रेम, हे स्वप्न प्रेम स्वप्न प्रेम. हे स्वप्न प्रेम स्वप्न प्रेम स्वप्न प्रेम.